अप्पा काय रे कांगारू, तू का आलायस इथे? माझ्या एका सिंपल क्वेश्चनचा आन्सर पाहिजे मला. कॅडी कुठे आहे? तर मी कॅडी कुठे आहे? अरे ती कांगारीन लांब उड्या मारत कुठे गेली ते मला कसं काय ठाऊ? ते उड्या मारत गेली का तुम्ही तिला मारायला लावलं? हो नचिकेत, असं काय बोलताय तुम्ही? बिकॉज देयर इज अ रिझन फॉर इट. हे सकाळी फोनवर कोणाशी तरी बोलत होते. ही वॉज गिव्हिंग इन्स्ट्रक्शन्स टू समवन. ऐकलं मी ते. काय ऐकलंयस तू? आणि दुसऱ्याच्या घरातलं असं चोरून ऐकतोसच कसं तू? हा गुन्हा आहे, मी पोलिसात तक्रार करीन. अहो, तो आरोप करतोय तुमच्यावर, तक्रार तुम्ही कशी कराल? तुम्ही जरा गप्प बसाव. मला आत्ताच्या आता तुम्ही सांगा कॅडी कुठे आहे? अहो नचिकेत, कादंबरी कुठे आहे हे आप्पांना कसं माहिती असेल? सही कॅडीला इंडियामधलं काही पण माहित नाहीये. तिच्याकडे फक्त माझा आणि डिक्सचा फोन नंबर आहे आणि ॲड्रेस आहे माझा. दॅट्स इट. मी फोन केला तिला, तिचा फोन स्विच ऑफ येतोय. शी शुड बी होम बाय नाव. अहो मग येईल ना. लहान मुलगी आहे का ती? बागेत गेली आणि हरवली. ऑस्ट्रेलियाहून इथे आली ना नीट, मग पुण्याहून पण येईल. सही, बट इथे इंडियामधल्या लोकल गोष्टी नाही माहिती तिला. अरे कांगारी नाही ती, तिला कसं कळणार? पप्पा प्लीज, हे मेटाफर्स तुम्ही आत्ता मध्ये आणू नका प्लीज. हे बघा, काहीही असलं तरी एवढी काळजी करण्यासारखं काही नाहीये. हरवली नाहीये ती. हरवली असेल तर ऍटलिस्ट सापडेल तरी, घरी तरी येईल. मिसगाईड केलं असेल तर कशी येईल? म्हणजे आय हॅव अ स्ट्रॉंग डाऊट की याच्यामध्ये आप्पांचा हात आहे. अहो, असं कसा आरोप करू शकता तुम्ही आप्पांवर? काय पुरावा आहे तुमच्याकडे? आहे माझ्याकडे, पुरावा आहे माझ्याकडे. पुवारा नाही रे, पुरावा असा शब्द आहे. नीट बोलायला शिका ती. व्हॉट एव्हर, पण मी यांना सकाळी फोनवर बोलताना ऐकलं. अहो पण म्हणून आप्पांनी कादंबरीला गायब केले असा अर्थ होतो का? हो, बिकॉज त्यांना राग आहे तिच्यावर. काही असलं तरी आप्पा असं करणार नाही. मग कॅडी कुठे? आम्हाला नाही माहिती नचिकेत. झालं समाधान? मग चल निघित ना. तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला माझी नात पुरेशी आहे. चल निघ. वा काही असंच उत्तर द्यायचं असतं प्रत्येक परदेशी माणसाला. लक्षात असू दे. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. हाय हाय, मी कॅडी बोलतेय. मी आमच्या ओळखीत अशी कोणीही व्यक्ती नाहीये. बट हॅलो. अहो, दूरध्वनी होता का कोणाचा? हो, कोणीतरी सारखं दूरध्वनी करून मला त्रास देतंय. पण तो असा बाजूला का काढून ठेवलाय? राहू दे तो तसाच. ए भाई, ठीक आहे. काय झालं? कॅडीचा कॉल होता बट कट झाला. बॅटरी डाऊन झाली असणार तिची. शी मस्ट बी इन ट्रबल. डिक्स, मला फुल डाऊट आहे याच्या सगळ्यामध्ये हिटलर इन्व्हॉल्व्ड आहे. अरे भाई, फुल कॉन्फिडन्स आहे मला. तो हिटलर ना आहेच एकदम डेंजर. बट एक्सेप्ट नाही करणार तो. आय नो त्याला काहीतरी माहिती आहे याच्या सगळ्याबद्दल. ही हॅज सम इन्फॉर्मेशन रिगार्डिंग कॅडी. 100%. पण मान्य नाही करणार ना तो. सॅडेस्ट पार्ट इज सईला पण वाटतं दॅट आय एम रॉंग. ऐकूनच घेत नाही माझं. त्या बाबतीत म्हणजे वहिनी ना हिटलरची नाच शोभतेच. नाही, बट मी एक गोष्ट डिसाइड केलंय डिक्स. मी हिटलरला बोलायला लावणार. आय विल नॉट टॉलरेट दिस नॉनसेन्स व्हेन इट कम्स टू कॅडी. हो भाई, तू लढ. किल्ला जिंकूनच ये आज. अरे हिटलरचा बुरका फाडणार कोण? आपल्या भाईशिवाय दुसरा आहे तरी कोण? लढ तू भाई, थांबू नकोस. भीड तू. देवकी, आप्पा कुठे आहेत? त्यांना बोलाव. आय नीड टू टॉक टू हिम. अरे कसला टॉप? तू या भानगडीत पडू नकोस बाबा, नाही तर परत वाद होतील रे.
ए कांगारू, काय रे तू परत आलास? अरे तुला काही लाज लज्जा वगैरे काही आहे का नाही? हा, किती हौस असते ना एखाद्याला अपमान करून घ्यायची. पप्पा, you wanted to prove, right? I've got it. I know तुम्हाला कॅडी बद्दल माहिती आहे ते. अरे एवढी कोण मोठी लागून गेले रे ती तिच्याबद्दल माहिती असायला? तुम्ही सांगणार आहे की नाही? अदरवाइज आय विल कॉल द पोलीस. जस्ट मला फोन आला. मला कुणाचाही दूरध्वनी आला नव्हता. मी कधी बोललो तुम्हाला फोन आला होता? तुम्हीच बोलला ना देवकी, तू ऐकलं? आता तरी एक्सेप्ट करा आप्पा. फॉरेन सिटीजनला त्रास दिला तर खूप मोठी पनिशमेंट होऊ शकते. आय कॅन फाईल अ केस अगेन्स्ट यू. काय झालं? से समथिंग. वेअर इज कॅरी? एवढा काही मोठा गुन्हा केलेला नाहीये मी. हा, त्या कांगारिणीचा दूरध्वनी आला होता. क्रमांक चुकीचा आहे असं सांगितलं मी आणि मग दूरध्वनी असा बाजूला काढून ठेवला. हाऊ कॅन यू डू दिस अप्पा? तिला काहीतरी झालं असतं. तिचा मला पण फोन आला, बट लेटर ऑन मी तिला ट्राय करत होतो, तिचा फोन स्विच ऑफ येत होता. तिला हेल्पची गरज होती अप्पा तुमची, आणि तुम्ही असा बिहेव केला. आमचा दूरध्वनी म्हणजे काय सार्वजनिक वाटला? काय संबंध आहे आमचा आणि तिचा? आम्हाला नाही आवाज ऐकायचा परदेशी. फॉर अ मोमेंट स्वतःला टाकून बघा तिच्या सिच्युएशन मध्ये, देन यू विल अंडरस्टँड. आम्ही नव्हतं सांगितलं तिला इकडं तिकडं उंडा राहायला. नॅक, हाय नॅक, हाय. थँक गॉड यू हिअर. I was really scared. Why were you scared? यात काय एवढं? Shut up. You forgot your charger. म्हणून तुझा फोन डिस्चार्ज झाला. I told you सगळं पॅक कर म्हणून. But still you forgot. ओके फाईन. बट आता आले ना मी इकडे, so just relax. Anyway, I hope तुला काय प्रॉब्लेम नाही झाला. काम झालं ना तुझं? And have you had anything? काही खाल्लंय तू? या. My day was awesome. माझी सगळी कामं पण झाली. फक्त येताना थोडा प्रॉब्लेम झाला. आय मीन माझी कॅब बंद पडली. मग Then I decided to take a bus. आणि मी बस घेतली, पण मी चुकून कांदिवलीला उतरले instead of Parle, and I got lost over there. Carry how? Okay. Please don't panic. I'll tell you everything. See, actually I called you, but माझी फोनची बॅटरी डेड झाली, so आपलं काही बोलणंच झालं नाही. आणि बाकीचे नंबर्स पण त्या सिम कार्डमध्येच होते, so couldn't call anyone else. I mean, कसं बसं I got to a food shop over there, and I found a decent person over there. मी त्याला सगळी सिच्युएशन सांगितली. I even told him my address. Luckily, he knew the Ketkar family because of his shop, you know. त्यांच्याकडून मी नंबर घेतला and I called for help. पण या ओल्ड मॅननी माझा कॉल कट केला आणि मी परत ट्राय केला तर माझा फोन लागलाच नाही. कसं बसं आय हॅव रीच्ड हिअर, यू नो. तुम्ही ओके फाईन. यू नो व्हॉट, जाऊ दे, सोडून दे. आय हॅव रीच्ड हिअर. माय डे वॉज सुपर्ब अँड आय एम हॅपी टू सी यू फायनली. हे बघा, हा वाह्यातपणा या घरात चालणार नाही. काय उठसूट मिठ्या मारताय? सो व्हॉट? आय मीन ऑस्ट्रेलियामध्ये दिस इज ॲज कॅज्युअल ॲज अ हँडशेक. ते तिकडचं आम्हाला काही सांगू नकोस. आमच्या मुलांवर हे असे संस्कार आम्ही करत नाही. ओके फाईन. तुमचे संस्कार, संस्कृती हे आपण जरा साईडला ठेवू. ओके, पण तुमच्यामध्ये थोडी माणुसकी तरी आहे का? नाही म्हणजे व्हॉट इज ॲज माझ्या जागेवर सई असती आणि शी वुड हॅव कॉल्ड फॉर हेल्प आणि कोणी असा फोन कट केला असता आणि ती प्रॉब्लेममध्ये अडकली असती, तर तुम्ही काय केलं असतं? आमच्या सईची आणि तुझी तुलनाच होऊ शकत नाही. संस्कारी मुली अशा वागत नसतात तुझ्यासारख्या. ओके मॉन, मी तुम्हाला कम्पेअर करा असं? कॅडी लेट्स जस्ट गो.
देयर इज नो पॉइंट इन आर्ग्यूइंग. One, 2, 3, go. 1, 2, 3, 4. अगं वा, छान व्यायाम चाललाय दोघांचा. ही नचिकेत पण अगदी तोडीस तोड नाचतोय तिच्या. हो. ती मस्त नाचतायत दोघ जण. छान दिसतेय नाही जोडी. हो. अगं बघ ना, काय छान ताळमेळ जुळून आलाय दोघांचा. मलाही असंच वाटतंय की कादंबरीच नचिकेतसाठी जास्त चांगली. काय काय म्हणालीस तू आता? हो काकू, ते दोघंच एकमेकांसाठी अगदी योग्य आहेत. अगं वेडी आहेस का तू सई? हे असले काहीतरी विचार करू नकोस उगाच. नाही काकू, मला खरंच आता असं वाटायला लागलंय. अगं पण कारण काय? मला नाही माहिती. अगं हे असं काहीतरी मनात ठेवण्यापेक्षा ना तू एकदा नचिकेतशी स्पष्टपणे बोलून का टाकत नाही? नको. नको काय नको सई? हे बघ, हे असे समज गैरसमज आहेत ना, ते बोलूनच दूर होतात. हो काकू, पण नको, राहू दे. ठीक आहे, तू बोलणार नशील ना तर मी बोलीन. नको काकू, मी बोलेन त्याच्याशी. पण काकू, मला खरंच असं वाटतं की नचिकेत माझ्यापेक्षा तिच्यासोबत जास्त आनंदी असतो आणि हे त्यालाही कळत नाही ग. मला असं वाटतं हे मी त्याला सांगायला हवं. नाही ग सई, याला काय अर्थ आहे? तू उगाच काहीतरी विचार करू नकोस. हे बघ अगं, नचिकेतचं प्रेम आहे तुझ्यावर आणि एक मुलगी तिथून आली म्हणून ते प्रेम असं काही दिवसात नाहीसं होणार आहे का? हो काकू, माझंही नचिकेतवर खूप प्रेम आहे. हो ना, म्हणूनच तर मला त्याच्या सुखाची आणि आनंदाची जास्त काळजी आहे ना. सई तू म्हणजे ना कहर आहेस अगदी. ठीक आहे, तूच मला सांग काकू, या जन्मात तरी आप्पा आमच्या लग्नाला परवानगी देणार आहेत का? अगं पण आपल्याला प्रयत्न करावेच लागणार आहेत ना. हो काकू, पण काहीही झालं तरी आप्पा तयार होणार नाही आणि तुलाही हे माहिती आहे की कितीही होऊ दे, काहीही होऊ दे, मी आप्पांच्या विरोधात जाणार नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की मी हे नचिकेतला सांगायला हवं. हो, तू नचिकेतशी बोलायला तर हवंच आहे, पण मला असं वाटतं ना हा खूप मोठा गैरसमज आहे आणि तो बोलूनच दूर होईल. हो काकू, मी बोलेन त्याच्याशी. नक्की? हो. Well, Caddy, the exercise was really good. I felt so refreshed, all because of you. I know. Exercises are meant for that. You feel refreshed. By the way, मी जेव्हा एकटी एक्सरसाइज करायचं ना, तेव्हा मला इतकी मजा नाही यायची. It is fun because of you both. Well, 1 week मध्ये आपण डिग्सला 0 फिगर करू. होल्ड. राहू दे. अरे 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 परमेश्वरा, ही अशी संस्कृती शून्य माणसं माझ्याच माथी कशी रे मारलीस बाबा? ही थेरा बघायला लागतायत सकाळी सकाळी. You know what? तुम्ही पण Let's go. एक्सरसाइज करा. Let's go. Come. हे सई, तू सकाळी सकाळी इकडे कुठे निघालीस? आप्पा, नचिकेतची ती मैत्रीण आहे हा. ना, त्यांचं सामान काल चुकून आपल्याकडे राहिलं, तेच देऊन येते. जा जा जा, लवकर जा. त्या कांगारणीच्या सामानामुळे माझी पवित्र वास्तू अपवित्र होत राहील. जा जा, लवकर जा. हो. चल. डिग्स, कॉफी कर ना. अरे सई, काय सकाळी सकाळी इथे? अरे, कादंबरीचं सामान काल चुकून आमच्याकडे राहिलं होतं, ते घेऊन आले. हा, हो. दे तिला. सिट. नाही, ठीक आहे. नाही, प्लीज सिट. कॉफी. डिग्स, 2 कॉफी. बाकी
बाकी काही नाही, बाकी ठीक सगळं. ऑनेस्टली साई, लास्ट नाईट जे काय झालं ते नाही व्हायला पाहिजे होतं. आय मीन माझं हर्ट करायचं इंटेन्शन नाही कोणाला पण, बट आप्पा कॅडीला. अरे नाही ठीक आहे नचिकेत, म्हणजे खरं तर आप्पांनीच एवढं बोलायला नको होतं तुम्हाला. व्हॉट? आर यू सिरियस? हो, म्हणजे रागाच्या भरात आप्पा जरा जास्तच बोलले. जेन्युइनली असं वाटतंय तुला साई? माझं जाऊ दे, तुला वाटतंय ना मग झालं. This is amazing. So you know what? This is the first time you're siding with me against Appa. अजून काय नको मला लाईफ मध्ये. देख, कॉफी मध्ये साखर अजून घाल. गरमागरम कॉफी. वहिनी, मी काय बोलतो वहिनी, आज सकाळी सकाळी इकडे आलीस, आप्पा नाही येत वाटतं घरी? अरे नाही, त्यांनीच पाठवलं मला इथे. काय बोलतेस काय? अरे म्हणजे कादंबरीचं सामान राहिलं होतं ना काल आमच्याकडे चुकून, तेच घेऊन आले. मग ठीक आहे. बरं नचिकेत दिगंबर, मी ना आज एक नवीन खेळ शिकले. चिनूचा मगाशी दूरध्वनी आला होता, त्यानेच शिकवलाय मला हा खेळ. So you seem to be pretty excited. आपण खेळूया खेळ. Let's try. अरे खूप सोपं आहे बघ. मी एक शब्द म्हणणार, तो शब्द ऐकून तुला जो शब्द सुचेल, म्हणजे एखादी जागा, वस्तू, काहीही तू लगेच सांगायचं. पण हा, विचार करायला जास्त वेळ घ्यायचा नाही. Okay, I'm ready. खेळूया. हा, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. नचिकेत तू, तुझ्यापासून सुरुवात करेन, तुझं नंतर. नाव काय विचारतोस? You don't know my name? तू सांगणार आहेस का मी जाऊ? नचिकेत रवी देशपांडे. देश? ऑस्ट्रेलिया. शहर? सिडनी. शाळा? सेंट जोन्स कॅथेड्रल. पदार्थ? पदार्थ असेल म्हणजे खायला काय आवडतं? हा, चीज पास्ता. पालक? नाही, चीज पास्ता. पॅरेंट? आई. पुस्तक? हॅरी पॉटर. चव? स्पायसी. चित्रपट? पायरेट्स ऑफ कॅरिबियन. खेळ? फुटबॉल. आणि रंग? ब्लू. वा, मस्त, अगदी पटापट उत्तरं दिली तू. मग भाई आपला आहे तुषार. तसंही असं आउट ऑफ नोवेअर गेम वगैरे म्हणजे. अरे चिनू कडूनच कळला ना हा खेळ मला, म्हणून म्हटलं खेळून बघावं. आणि मलाही तुझ्याबद्दल कितीतरी गोष्टी कळल्या आज. ए हाय साई, व्हॉट्सअप? अरे काय रे, ये साई, आपण ते गेमचं सांगूया ना तिला. हो मी सांगते ना. गेम? कोणता गेम? अगं मी सांगते, ये ना, बस ना तू, ये ये. तर कादंबरी, मी एक शब्द म्हणणार, तो शब्द ऐकल्यानंतर तुला जो शब्द सुचेल तो पटकन तू सांगून टाकायचा. पण हा, विचार करायला जास्त वेळ घ्यायचा नाही. साऊंड्स फन. लेट्स स्टार्ट इट. देश? ऑस्ट्रेलिया. शहर? सिडनी. शाळा? मार्वानियन. पदार्थ? पिझ्झा. पुस्तक? हॅरी पॉटर फॉर शुअर. चित्रपट? पायरेट्स ऑफ कॅरिबियन. चव? स्पायसी. खेळ? फुटबॉल. आणि रंग? ब्लू. कॅडी, आय रिअलाइज वन थिंग. या, आपले आन्सर्स खूप सारे मॅच करतात. हा, एकदम सेम. Is it really true? Yeah. I mean, it's so funny. I mean, ऑस्ट्रेलियाच्या फ्रेंड्सना इंडियामध्ये येऊन कळतं की त्यांच्या लाइकिंग किती सेम आहेत. हो, मलाही खूप गोष्टी कळल्या. अरे काही नाही रे. बरं चला, मी निघते, आप्पा वाट बघत असते. वहिनी ते माझ्या बरोबर. तुझ्या बरोबर नंतर खेळूया. हा, येते. What is wrong with Sai? वेगळीच वागते आज.